शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती त्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे. सोबतच पहा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा SMS यायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा होत आहे. एकूण 93.26 लाख शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हालाही हा हप्ता कधीपर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे, तुमच्याही जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप कधीपर्यंत सुरू होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्र हो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये 29 मार्च पासून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करायला त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे. सोबतच पहा शेतकरी मित्रांनो, राज्यातील तब्बल 93.23 लाख शेतकऱ्यांना हा जो काय 2000चा हप्ता आहे तो त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. जवळजवळ त्या ठिकाणी 92,80,000 जे काय लाभार्थी शेतकरी आहेत ते याच्यासाठी त्या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत. प्रति 2000 रुपये याप्रमाणे 2169 कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वितरित केले जाणार आहे. बघा मित्रांनो, आणि अशा संदर्भाची एक जी काही प्रेस नोट आहे ती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्वतः X या प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी ट्विट करण्यात आलेली आहे आणि गुढीपाडव्याचं औचित्य साधून शेतकऱ्यांना हे जे काही गिफ्ट आहे, हा जो काय हप्ता आहे हा त्या ठिकाणी वितरित करण्याबाबतचं स्पष्ट त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसं एक पत्रही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं आहे. सोबतच पहा शेतकरी मित्रांनो, एकंदरीत 30 आणि 31 तारखेला हा हप्ता त्या ठिकाणी वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी सोशल मीडियावरती देण्यात येत होती. परंतु राज्यातील महत्त्वाचे जे काय 2 सण आहे त्याच्यामध्ये 30 तारखेला जो काय गुढीपाडवा आहे आणि 31 तारखेला त्या ठिकाणी रमजान आहे, या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय हा राज्य शासनाने घेतला आहे आणि हा हप्ता या 2 गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवरती खूप त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे शेतकऱ्यांनो, ही जी काय रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळपासून त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी काय नमो शेतकरीच्या हप्त्या वितरणासंदर्भातली हे जे काय महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी अपेक्षा करतो.